पुढची बातमी आहे सायनमधून। सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे। कारण भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे पोलिसांसोबत भिडल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजप आरोप करतंय असंही दिसतंय आणि पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा भाजपकडून होतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांना दडपल्यानं पोलिसांना लाड यांनी जाब विचारल्याचंही कळतंय। सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये ही घटना घडलेली आहे। पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे आणि ही शाब्दिक चकमक होतानाची ही दृश्य प्रसाद लाड सुद्धा तिथे उपस्थित आहेत असं दिसतंय। भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे पोलिसांसोबत भिडल्याचंही दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजप आरोप करतंय आणि पोलिसांकडूनच काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होतीये असा गंभीर आरोप भाजप करताना पाहायला मिळतंय। भाजपच्या कार्यकर्त्यांना दडपल्यानं पोलिसांना लाड आणि दरेकरांनी जाब विचारलेला आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय सायन कोळीवाडा मतदारसंघामधून। ठिकठिकाणी अशा घटना घडतायत, त्यात आणखी या घटनेची भर सायन कोळीवाडा मतदारसंघामधून पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड दृश्यांमध्ये दिसतात, प्रवीण दरेकर सुद्धा आहेत आणि पोलिसांबरोबर बाचाबाची होताना पाहायला मिळते। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होते असा भाजप गंभीर आरोप करताय, काय नेमका आरोप आहे भाजपचा? सध्या आपण जर बघितलं असेल तर सायन कोळीवाड्यातील अनेक मतदान केंद्रावर असे प्रकार घडत असल्याचा आरोप जो आहे तो भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय आणि त्यांनी ही तक्रार जी आहे ती भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना केली आणि त्यानंतर सायन कोळीवाड्यातील एका मतदारसंघातील मतदान केंद्राच्या बाहेर तिकडे गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी ते दृश्य पाहिलं। त्या ठिकाणी असा आरोप आहे भाजप पदाधिकाऱ्यांचा की काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। ज्यावेळी मतदार जो आहे तो मतदान केंद्रावर जातो त्याआधी कुठेतरी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून त्यांना महाविकास आघाडीला मत द्या असं सांगण्यात येत असल्याचा आरोप जो आहे तो भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे आणि याच पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते जे आहेत ते पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेले होते आणि आपण जर दृश्यात पाहिलं असेल त्यावेळी प्रसाद लाड यांचा कुठेतरी पारा जो आहे तो चढल्याचं पाहायला मिळत आहे। ते म्हणालेत की आमचे कार्यकर्ते तक्रार करतायत मात्र त्याची दखल कुठे पोलीस घेत नाहीयेत, उलट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मदत करत असल्याचं आमच्या निदर्शनास येते असं प्रसाद लाड म्हणालेत आणि त्यावेळी पोलिसांशी ते बोलतायत आणि यावेळी प्रवीण दरेकर देखील सोबत आहेत आणि कुठेतरी त्या थोड्या वेळापूर्वी जे आहे ते इथे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। मात्र आता तणाव जो आहे तो त्या ठिकाणचा शांत झालेला आहे, मात्र तरी देखील कुठेतरी भाजपचे पदाधिकारी आहेत ते आक्रमक आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळपासूनच हा प्रकार सुरू होता, पोलिसांना वारंवार आम्ही सांगून देखील पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं असा भाजपच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। अखेर आता प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांनी पोलिसांना याबाबत जाब विचारलेला आहे। सध्या हो, भाजपने जे गंभीर आरोप केलेले आहेत दृश्यांमध्ये आपण पाहतोय, परिस्थिती आता तिथली नियंत्रणात आहे का? आणि दुसरा मुद्दा म्हणजे पोलिसांनी या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलंय का, जे आरोप केलेत भाजपने? आपण जर बघितलं असेल तर थोड्या वेळापूर्वी जी आहे ती परिस्थिती तणावपूर्ण होती। सुशांत, तुम्हाला विनंती, थोडा वेळ थांबा, मी तुमच्याकडे पुन्हा येते। स्वतः भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी नमस्कार। दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर, जर तुम्ही पाहू शकत असाल, भाजपच्या लोकांनी आरोप केलाय किंवा तुमचा स्वतःचा आरोप आहे की पोलिसांकडूनच काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस मदत करतायत, काय नेमका आरोप आहे तुमचा, काय म्हणणं आहे? नाही, मी सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये व्हिजिटसाठी गेलो होतो। तिथले आमचे उमेदवार तमिल सेल्वन यांचे जे बूथ टेबल होते तर त्या ठिकाणी एका प्रतीक्षा नगरच्या टेबलवर गेलो असता समोरून कर्मवीर सोसायटी बूथ, तर त्यावेळेला आम्ही गेटवर गेलो असता त्या ठिकाणचा एक अधिकारी सोनकांबळे नावाचा त्याने त्या ठिकाणी आम्हाला अडवलं। बरं, अडवलं इथपर्यंत ठीक आहे, काही म्हणणं नाही, पोलिसांचा तो अधिकार आहे। परंतु तिथे रेश्मा पाटील आणि नितीन सोनकांबळे हे एवढ्या अर्वाच्य पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत होते की नितीन सोनकांबळे तर आम्ही 2 आमदार असताना त्यांच्याशी नीट बोलत असताना लगेच फोन करून यांच्यावर FIR घ्या, तिकडे आमच्यावर धावून येणं, मला वाटतं हे एका अधिकाऱ्याला शोभणारं नाहीये किंवा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही काय, आणि त्याच वेळेला समोरचे
गुंड लोकांना घेऊन फिरत होते. तिथला नगरसेवक होता, तो आतून 30-40 लोकांना घेऊन आला आणि क्रिमिनलच्या रेकॉर्डवरचे अनेक गुंड आमच्या समोर त्या ठिकाणी फिरतायत. त्यांच्याकडे यांचं लक्ष नाही. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही वडाळा पोलीस स्टेशनला गेलो, वडाळा सिटी, आणि तिथे एसीपी धावीर आणि सिनियर रमेश जाधव यांच्याकडे झालेला सगळा प्रकार त्या ठिकाणी सांगितला. त्यांना तक्रार घ्यायला सांगितली आणि आम्ही म्हणालो की सीसीटीव्ही फुटेज तपासा तुम्ही ना. आतमध्ये आम्हाला सोडत नाही तर दुसऱ्या लोकांना का सोडलं, आणि जर दुसऱ्या लोकांना सोडलं असेल तर त्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. कारण ते ठाकरे, सोनकांबळे या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी मला काँग्रेसचे मॅनेज झालेले दिसले. त्यांची वर्तणूक एका बाजूला काँग्रेसने उभाटाची लोक आतमध्ये जात होती आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना धक्काबुक्की करून ढकलण्याचा प्रयत्न तो सोनकांबळे नावाचा अधिकारी आणि ठाकरे नावाचा अधिकारी करत होता. तर मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची अत्यंत आवश्यकता. नाही, पण अशा प्रकारची वागणूक म्हणजे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असं वाटतं का तुम्हाला, किंवा कोणी जाणून बुजून करतंय अशी काही शंका आहे का? नाही, दबावमध्ये तिथला उमेदवार जो गणेश यादव आहे त्यांचं त्या ठिकाणी काहीतरी साटेलोट झाल्याचं त्यांच्या वर्तणुकीतनं वाटत होतं. कारण तसं पाहिलं तर आम्ही सत्ताधारी पक्षाचे 2 आमदार असताना त्यांनी आमच्याशी अशा पद्धतीने वागण्याचं धाडस करता, याचा अर्थ एकतर सुपारी घेतली किंवा त्यांना मॅनेज झाले. हो, दुसरं काय असू शकतं. निश्चित. प्रवीणजी धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत पुढारी न्यूजला त्या संदर्भात. तर सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि स्वतः भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्याशी संवाद साधत होते. चर्चा करतोय तुमच्या सिनियर मी आयुष्यात पहिल्यांदा सांगितलं.